म्हणजे मी सध्या इथंच युनिव्हर्सिटीमध्ये राहतो. बर. जवळपास एक 4-5 किंवा 6 महिने झाले. हम्म, मी थोडा डिस्टर्ब होतो. हम्म, माझं पूर्ण सिस्टीम थोडीशी कोलॅप्स झालेली होती. हम्म, माझं कसं झालं होतं, की एक बॉडीला खूप विकनेस आलेला होता हम्म, आणि कुठलीच गोष्ट करण्याची इच्छा होत नव्हती. बरोबर. तर मी बरंच इकडे-तिकडे आपल्या ॲलोपॅथी वगैरे पण ट्रीटमेंट केली. हम्म, पण त्यातूनही बरा म्हणावा तसा काही फरक पडला नव्हता. बर. अशीच एकदा मागच्या गुरुवारच्या वेळेस सकाळी एक 6-6:30 ला मला एकदम अंग खेचून आलं एकदम. हम्म, खूप विकनेस जाणवला. तर मी उठू शकत नव्हतो त्या टायमाला. बर. मी ऑफिसला फोन करून सांगितलं, की मला नाही जमणार. हम्म, मग आता काय करायचं? तर मी असंच सहज या रोडवरती मिसेस बरोबर निघालो, की बाबा बर. कुठेतरी आयुर्वेदिक ट्रीटमेंट वगैरे काय असेल तर आता ॲलोपॅथिक तर करून बघितलेली आहे. हम्म, तर बघू. मग योगायोगाने इथं होर्डिंग दिसलं मला. सरांना मी त्या टायमाला 12-12:30च्या टायमाला फोन केला. तर ते म्हणले, की संध्याकाळी या म्हणे. संध्याकाळी आपलं सेशन चालू असतं. बरोबर. संध्याकाळी आलो. त्यांनी पूर्ण चेकअप केलं आणि त्यांनी विश्वास दिला, की नाही ना आपण तुमचं सर्व काही बरोबर करू. बरोबर. तर आज जवळपास 7 दिवस झालेले आहेत. सर्व ट्रीटमेंट चालू आहे पद्धतशीर. आणि जवळपास माझ्या स्वतःमध्ये जवळपास 80 ते 90% फरक झालेला आहे. बरोबर. माझी एनर्जी लेवल चांगलं झालेलं आहे. माझं हम्म, इव्हन जेवणाची इच्छाच होत नव्हती. हम्म, दुपारचं जेवणाचं तसं वाटतच नव्हतं की जेवण करावं. हो, रात्री बरोबर. तरी कमीत कमी फॅमिली बरोबर कसं तरी जेवण करायचो. हम्म. पण आता मला सकाळी नाश्त्याची इच्छा होते, अरे वा. दुपारीही जेवणाची. म्हणजे मी ऑफिसला गेल्यानंतर पण पहिले कॅन्टीनमध्ये जातो नाश्ता करण्यासाठी. बरोबर. नाही तर पहिले कॅन्टीनचं बघावंच हम्म, वाटत नव्हतं. बरोबर. दुपारी जेवणाची इच्छा होते आणि रात्री हम्म, तर बिलकुल मिसरला सांगतो, की बाबा हे जेवण करा व्यवस्थित, हे हम्म, बनवा, ते बनवा. हो, आणि एनर्जी लेवल चांगली झालेली आहे आता. हो. झोप एकदम वगैरे व्यवस्थित. झोप एकदम पद्धतशीर एकदम. जवळपास 6 ते 6 तास एकदम शांत झोप लागते एकदम. हा ना. एनर्जी लेवल खूप वाढलेली आहे आता. अरे काय वा. बोललं. एकदम पद्धतशीर आहे. Good, good. हम्म. म्हणजे आयुर्वेदाने होतोय म्हणायचं हो, सगळ्या बिलकुल, बिलकुल गोष्टी. होतं, होतं. आता बरोबर. मी जवळपास 6 महिने झालं त्या गोष्टीतून होतो. हम्म. पण 6 महिन्यामध्ये पहिल्यांदाच मला एवढा 7 फरक दिवसाच्या बस्तीने. 7 दिवसाच्या याच्यामध्ये फरक पडलेला आहे. अरे वा, छान. आणि पहिल्यांदा तरी जसं वाटत होतं, की हे काय आहे? हम्म. पण मी स्वतःवरून सण लवकर येण्याचा प्रयत्न केला, की अरे बाबा वा. लवकरात लवकर व्हावं असं. अरे वा. चांगलं आहे. एक्सपिरियन्स खूप चालेल. छान आहे एकदम. चालेल. डॉक्टरही एकदम कोऑपरेटिव्ह आहेत. व्यवस्थित एकदम छान एकदम. चालेल. थँक्यू.